हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी पूजा तुमचं माझ्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत करते. छानपैकी हिवाळा सुरू झालेला आहे. मस्त अशी गुलाबी थंडी पडलेली आहे. या दिवसात कोणतंही काम करायची खरं तर इच्छा होत नाही. मग अशा वेळेला काहीतरी गरम पोटात जायला पाहिजे अशी आपली फार दाट इच्छा असते. सो त्यानिमित्त मी एक सुंदर असं क्रीमी हॉट टोमॅटो सूप घेऊन आलेली आहे, ज्यात आपण खरं तसं क्रीमी करायला काही विशेष असं यूज करणार नाही आहे. बऱ्याचशा अशा ट्रिक्स आणि टिप्स आहेत ज्या वापरून तुम्ही घरच्या घरीच अक्षरशः हॉटेलसारखं सूप घरी बनवू शकता. इतकं सोपं आहे बनवायला, अतिशय सोपं आणि इझी आहे. मी फक्त जे सांगते ते तुम्ही फॉलो केलं तर तुम्हाला जसं हॉटेलसारखं असतं त्यापेक्षाही सुंदर सूप घरच्या घरी पिता येईल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मी काय केलेलं आहे, मी इथे जवळजवळ 2 लोकांसाठी ते बनवत होती. सो मी इथे 3 टोमॅटो घेतले होते आणि गोडवा, नॅचरली गोडवा येण्यासाठी, कारण टमाटे हे टँगी असतात, आंबट चव देतात. काही लोकांना आंबट आवडतं, काही लोकांना नाही आंबट आवडत. सो मी इथे एक गाजर घेतलेलं होतं. सो 3 टमाट्याला मी एक गाजर घेतला आहे आणि एक कांदा घेतला होता. कांदा आणि गाजर याच्यात नॅचरली स्वीटनेस ॲड करायचं काम करते. सो तुम्ही ज्यानुसार हे काम करणार, म्हणजे किती तुमची क्वांटिटी आहे त्यावर ते डिपेंड करतं. ओके. छानपैकी लसूण घेतला मी 5-7 पाकळ्या मी छान चिरून घेतल्या होत्या बारीक. त्याने जास्त अरोमा उतरतो. आणि एक अर्धा इंच आल्याचा तुकडाही घातला होता. आणि मी इथे तेजपान घातलंय, ज्याने खूप सुंदर चव आपल्या सुपला आहेत. आपण पहिले सगळं छान तेलावर परतून घेणार आहोत, शिजवून घेणार आहोत आणि मग छानपैकी गाळून घ्यायचं आहे आपल्याला. सो इथे मी तेलात पहिले जिरं घातलं, कारण मला जिऱ्याची टेस्ट ही खूप आवडते. तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही अवॉइड करू शकता. मग लसूण घातला, आलं घातलं, कांदा घातला, गाजर घातलं, ते छान परतू दिलं. मग त्याच्यात मी मिरे घातलेले आहेत 5-6. त्याच्यानंतर मी थोडंसं तिखट, हळदही घातलं आहे, मीठही घातलेलं आहे आणि ते छान परतू दिलं आहे. आता जनरली तुम्ही बघाल, जर तुम्ही यूट्यूबवर आणि ही रेसिपी सर्च केली तर तुम्हाला दिसेल की लोक यात पाणी ॲड करतात. पण मी तुम्हाला एक सांगते, पाणी ॲड केल्यानंतर काय होतं, आणखी आंबटपणा हा सूपचा वाढतो. म्हणजे टमाटा आहे ते आणखी आंबट लागतं चवीला आणि ते सगळं रिलीज होतं त्या पाण्यात. सो त्यांना आणखी डँगी चव येते सूपची. जर ते तुम्हाला अवॉइड करायचं असेल तर तुम्हाला याला वाफेवरच शिजवायचं आहे. आपण जे मीठ ॲड केलेलं आहे त्यानुसार, त्यामुळेच काय होतं, आपल्या जे टमाट्याला आहे पाणी सुटतं. सो आपल्याला एक्स्ट्रा पाणी ॲड करायची गरज नाही. एक फार फार तर 10 मिनिटात ते पूर्ण शिजून जातं. इवन गाजरही छान सॉफ्ट होतं. ते थंड करून घ्यायचं. मिक्सरला दळताना आपल्याला त्याच्यातनं तमालपत्र हे काढून घ्यायचं आहे आणि मग दळायचं आहे. आपण सगळंच ॲड केलं आहे त्यामुळे आपल्याला फक्त हे गाळल्यानंतर एक छानपैकी जेव्हा तुम्हाला प्यायचं असेल त्यावेळेस तुम्ही हे गरम करून घ्या आणि मग प्या. आता हे तुम्ही बघत असाल, आपण त्याच्यात काहीही विशेष असं क्रीमी व्हायसाठी काहीही घातलेलं नाही आहे, तरी हे इतकं सुंदर कसं दिसतंय. तर तीच कमाल आहे. तुम्ही फक्त मी सांगितलेल्या ट्रिक्स अँड टिप्स फॉलो केल्या तर सेम असंच क्रीमी सूप तुमचं तयार होईल. पाणी ॲड केलं ना आधी, तर मग ही कन्सिस्टन्सी तुमच्या सूपला येणार नाही. सो मी जसं सांगितलं आहे तसंच फॉलो करा. आता मला ते लगेच प्यायचं होतं, कारण राहवलं जात नव्हतं. सो मी ते गरम करायला लगेच ठेवलं. ज्या कढईतच आपण ते सगळं शिजवून घेतलं होतं त्यातच ते ॲड केलेलं आहे मी. छानपैकी गरम होऊन द्यायचं, उकळी आली तर आणखी सुंदर. आता तुम्ही याच्यात कोथिंबीरही ॲड करू शकता, तुम्हाला आवडत असेल, जी नंतर मी ॲड केली होती. आणि आता मी फक्त वरून याच्यामध्ये क्रीमचे डॉट्स घातले, तेही फक्त मला सर्विंगसाठी एक प्रेझेंटेशन दाखवायचं होतं म्हणून टाकले, नाही तर त्याचीही फारशी गरज नाही. पण तुम्ही जर क्रीम ॲड करणार असाल तर ज्यावेळेस तुम्ही पिणार आहात त्यावेळेसच ती ॲड करा. कारण क्रीम घातलं आणि तुम्ही शिजवत ठेवलं तर ते फाटण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. सो या काही गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या आणि बनवलं तर ते अतिशय सुंदर होतं. क्रीमची तर खरं गरज नाही आहे, ते फक्त मी शोसाठी प्रेझेंटेशनसाठी केलेलं आहे. बघा, तुम्हाला आवडत असेल तर नक्की ट्राय करा आणि मला तुमच्या प्रतिक्रिया नक्की सांगा. कसं वाटलं तुम्हाला हे सूप? अनेकही सूप मी अजून ॲड केलेले आहेत, तेही तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन चेकआउट करू शकता. पहा, आवडत असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबतही शेअर करू शकता. भेटते मी नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.